न्यूज लोकमतची टीम पोहोचलेली आहे मुख्य प्रवेशद्वार आणि या मुख्य प्रवेशद्वाराच्या आत आल्यानंतर इथे डाव्या बाजूला पाहू शकतो की इथे पर्यटकांना बसण्याची इथे व्यवस्था करण्यात आली होती। त्यांचं खाण्यापिण्याची व्यवस्था जी आहे ती करण्यात आली होती। संपूर्ण परिसर आपण बघतोय की अस्तव्यस्त झालेला आहे। याच ठिकाणी सर्व पर्यटक खायला प्यायला बसलेले असताना त्यांच्यावरती अचानक गोळीबार करण्यात आला आणि संपूर्ण आपण परिसर बघतो आहे। या संपूर्ण परिसरामध्ये आपण पाहत असाल सर्व खुर्च्या ज्या आहेत अस्तव्यस्त पडलेले, कारण पळापळ झाली होती आणि आपल्याला पाहायला मिळते हँडग्लोव्ज एकाने इथे टाकलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। कारण जे हातामध्ये किंवा अंगावरती जे कपड्यानुसार सगळे पळालेले आपल्याला पाहायला मिळतात। अनेक जण चपला ज्या आहेत त्या देखील टाकून पळालेले आहेत, कारण अक्षरशः जीव वाचण्यासाठी इथे सर्व पळवते। आपण इथे पाहत असाल एक भेलपुरीवाला आहे। साहजिकच आपण प्रत्येक स्थळी आपण पाहतो की सर्व पर्यटन स्थळाच्या इथे पर्यटक जे आहेत ते आवडीने भेळ जे आहे ते खात असतात। इथे संपूर्ण भेळपुरीचा जो स्टॉल आहे तो इथे पडलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। आणि समोर आपण पाहत असाल की जेवणाची व्यवस्था होती ती देखील इथे पूर्णपणे उलटापालटा पडलेले आपल्याला पाहायला मिळते। सर्व टेबल उलटे झालेले पाहायला मिळतात। अनेक खुर्च्या ज्या आहेत त्या इथे तुटलेल्या देखील पाहायला मिळतात आणि ते खूप मोठा गोंधळ आणि जीव वाचवण्याची एक प्रकारे ही चढाओढ जी आहे ती लागली होती। अनेक पर्यटक जे आहे जो दिसेल त्या वाटेने पळत सुटले होते। समोर आपण पाहत असाल संरक्षक एक जाळी जी आहे ती देखील दिसते आहे, ती देखील तोडून काही पर्यटक जे आहे ते बाहेरच्या जंगलाच्या दिशेने पळालेले आपल्याला पाहायला मिळतात। कारण वाट दिसेल त्या दिशेने सर्व पर्यटक जे आहेत ते पळत होते। हा संपूर्ण परिसर जो आहे एक प्रेक्षणीय आहे, अतिशय सुंदर असा प्रदेश आहे आणि त्यामुळे इथे पर्यटक जे आहेत ते मोठ्या संख्येने येत असतात आणि इथे मोठ्या प्रमाणात जो नरसंहार घडलेला आहे त्या नरसंहारमध्ये आपण पाहिलेलं आहे की जवळपास 27 जणांना आपले प्राण जे आहेत ते गमवावे लागलेले। पर्यटक होते त्यांना आपला जीव जो आहे तो गमवावा लागलेला आहे। समोर चौकी आहे, त्या चौकीच्या इथे देखील खुर्ची जी आहे ती पडलेली आपल्याला पाहायला मिळते। ते देखील आतमध्ये आले आणि अंधारातून गोळीबार जो आहे तो सुरू केला। त्यानंतर सर्व पर्यटक जे आहेत ते सैरावैरा पळाले आपला जीव वाचवण्यासाठी। आपल्या सोबत आलेले संपूर्ण जे कुटुंबीय होते त्या कुटुंबियांच्या सोबत सगळे पळत सुटले। नंतर जी काही पळापळ झालेली आहे त्या पळापळीचे एकूण दृश्य जे आहे ते आपल्याला इथे सर्वत्र पाहायला मिळते आहे। हा मुख्य प्रवेशद्वार आहे आणि मुख्य प्रवेशद्वाराच्या या बाजूला ही मुख्य चौकी आहे। त्या चौकीच्या बाहेर देखील खुर्च्या ज्या आहेत त्या पडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। या बाजूला देखील खुर्च्या पडलेल्या आहेत आणि समोरचा रस्ता जो आहे जंगलात जातो। जंगलात जे आहेत ते आपला जीव वाचवण्यासाठी पळाले होते। अतिरेकी देखील याच जंगल मार्गाने पायी आतमध्ये चालत आले होते आणि इथे पर्यटकांना त्यांनी टार्गेट केलं, लक्ष केलं। समोरच्या बाजूला आपण पाहतोय की एक खूप मोठं गवताळ असा प्रदेश आहे, ग्रासलँड आहे आणि हाच प्रदेश जो आहे तो संपूर्ण एक स्वित्झर्लंडची जी आहे आठवण करून देणार आहे। ह्याला मिनी स्वित्झर्लंड असं म्हटलं जातं आणि याच मिनी स्वित्झर्लंड आहे। त्या ठिकाणी हा संपूर्ण नरसंहार जो आहे तो घडलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि या नरसंहाराची ही सर्व बोलकी दृश्य जे आहेत ती आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत। मोठ्या प्रमाणात इथे गोळीबार झालेला आहे, त्याच्या खाणाखुणा देखील आपल्याला इथे पाहायला मिळतात। अनेक पर्यटकांचे पार्थिव देह जे आहेत ते इथे निश्चित पडले होते। त्यांना आता सर्व जे आहे पार्थिव जे आहेत त्या पर्यटकांच्या नातेवाईकांकडे सोपवण्यात आलेले आहेत। हीच ती जागा आहे, हीच ती जमीन आहे जिथे अनेक निष्पाप भारतीय पर्यटकांचे मृतदेह जे आहे ते पडलेले आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। अतिशय विदारक असं दृश्य जे आहे, काळीज हेलवणारं अतिशय हृदयद्रावक असं चित्र जे आहे ते काश्मीरच्या खोऱ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर उंच असे पर्वतरांग आहेत, हिमशिखरं आहेत। अतिशय सुंदर असा हा सर्व प्रदेश आहे आणि या संपूर्ण हिमशिखरांच्या या संपूर्ण प्रदेशाने वेढलेला ठिकाणी हा सगळा वैष्णव प्रदेश आहे, ज्यामध्ये पर्यटन स्थळ जे आहे ते काश्मीर प्रशासनाने विकसित केलेलं आहे। पण समोर आपण पाहतोय सुंदर प्रदेश असला तरी देखील इथे मानवतेला लाजवणारी अशी घटना जी आहे ती घडलेली आहे। अतिशय विदारक चित्र जे आहे ते आपल्याला इथे पाहायला मिळालेलं आहे आणि त्याचा बदला घ्यावा अशी प्रत्येक भारतीयांची इच्छा आहे। त्यामुळे भारतीय म्हणतोय की या नरसंहाराचा बदला लवकरात लवकर भारतीय लष्कराने घेतला पाहिजे। जे कोणी अतिरेकी होते त्यांना पाठबळ देणारे असतील, त्यांच्यावरती त्यांना नियंत्रण करणारे असतील, त्यांच्यावरती जे कोणी कंट्रोल करणारे असतील त्या सर्वांना कायमचा धडा शिकवा। अशी घटना पुन्हा घडू नये अशी जी भारतीय लष्कराने या सर्व पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांना घडवली पाहिजे असा इच्छा जी प्रत्येक भारतीय करताना आपल्याला पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरकासह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, वैष्णव।